नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? सगळे छानच असणार. सुंदर अशी सकाळ आणि त्यानंतर आपली मस्त अशी देवपूजा. त्यानंतर मी भाजीची तयारी सुरू केली होती. आज काय रविवार होता, मग सगळ्यांना सुट्टी, पण आपल्या बायकांना कधी सुट्टी असते का? बटाट्याची भाजी बनवायची होती. मी काळ्या मसाल्याची तयारी सुरू केलेली आहे. हे बघा, मस्त अशी सुंदर सकाळ, देवपूजा आणि त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. बघा, सगळा असा काळा मसाला मी भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर काळ्या बटाट्याची भाजी बनवलेली आहे. हे बघा, मसाला भाजून घेते आहे मी. आणि भाजीची तयारी करता करताच मग काय मी पीठ पण भिजवून घेतलेलं आहे. आणि एका साईडला माझी मुलगी तर काय पातळ भाजी अशी नकोच म्हणते, मग मी तिला थोडंसं बटाटा फ्राय करून दिलं. त्यानंतर इकडं पोळ्या पण सुरू केल्याच होत्या, कारण गरमागरम जेवायला जरा जास्तच आवडतं आमच्या घरी. हे बघा, मस्त अशी पोळी आणि बटाटा फ्राय केलेली भाजी आमच्या मॅडमला नेऊन दिली जेवायला. त्यांनी आज मस्त असं पोटभर जेवण केलं. लहान मुलांचं काय असतं, कधी असं तर कधी तसं, कधी कधी त्यांच्या मनाप्रमाणे पण चालावं लागतं आपल्याला. आणि हो मैत्रिणींनो, आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर पण करा. कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा. आणि हे बघा, मी माझ्या मुलीला जेवायला दिलेलं आहे. मस्त असं जेवण सुरू झालेलं आहे मॅडमचं. ते बघा, आवडीची भाजी म्हटलं की मग काय आम्ही आरामात जेवतो, नाही तर मी चालूच असते आमची. आणि त्यानंतर हा पाऊस चालूच असतो, जायवरती आहे खाली कपड्यांचं. आणि त्यानंतर मी मग आमच्या भाजीला फोडणी पण देऊन घेतली. हे बघा, काय नाही, त्यामध्ये थोडासा आपला गरम मसाला ॲड केलेला आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर मी कांदा लसूण मसाला टाकून घेतला व तो छानपैकी परतल्याच्या नंतर त्यामध्ये मी कढीपत्ता पण ॲड केलेला आहे. मस्त असा परतू द्यायचा मसाला परतल्याच्या नंतर कढीपत्ता ॲड केला. त्यानंतर बारीक बटाटा कापून घेतलेला होता तो पण टाकला त्यामध्ये. मस्त अशी सुंदर चरचरीत भाजी तयार केली होती आज. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, मस्त असा बटाटा तेलामध्ये फ्राय करून घेतला व त्यानंतर त्यामध्ये मी ते आपण बनवलेला मसाला होता ना, तो टाकून दिला. आणि काय मग इकडं भाजी शिजूस तर तिकडं पोळ्या पण तयार केल्या. हे बघा, पोळ्या आमच्या चालूच होत्या गरमागरम. मस्त अशी काळ्या बटाट्याची भाजी आणि गरमागरम पोळी, लोणचं, पापड. मस्त आम्ही असं पोट भरून जेवण केलेलं आहे आज. सोबत रोज काय त्यांची ड्युटीची गडबड, मुलीची स्कूल आणि माझं काय घरातलं काम चालूच असतं. हे बघा, मस्त असं जेवण तयार झालेलं आहे आमचं. आणि त्यानंतर किचनवर ते पसारा पडलेला बघितलाच तुम्ही. हे बघा, मी नंतर किचन मस्त असं साफ करून घेतलेलं आहे. मस्त खा आणि स्वस्त राहा. असं काही स्वयंपाक बनवायचं म्हटल्यावर किचन पण आपल्याला सुंदर आणि स्वच्छ दिसलंच पाहिजे, हो की नाही मैत्रिणींनो? कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतं माझं किचन तुम्हाला. चला तर मग, हे बघा, हे खंड्या आमच्या कॉलनीतलं कुत्रा आहे. कोणी पाळलं माहीत नाही, पण ते आमच्याकडंच असतं. चला तर मग, बाय.